एकीकडे दूध ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली आहे तर दुसरीकडे राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। कारण दुधाला आता 35 रुपयांचा दर घोषित करण्यात आलेला आहे। दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहामध्ये ही मोठी घोषणा केली आहे। दुधाला 40 रुपये भाव मिळावा यासाठी राज्यातील शेतकरी आक्रमक झाले होते। त्यानंतर सरकारने 35 रुपयांचा भाव देऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलाय। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात, गाईच्या दुधाला 35 रुपये भाव मिळतोय। प्रति लिटर 35 रुपये दर देण्याचा निर्णय झालाय। 30 रुपये स्थायी भाव आणि 5 रुपये अनुदान असणार आहे। दूध भुकटीसाठी प्रति किलो 30 रुपये मिळतील। 1 जुलैपासून हे नवे दर लागू झालेत। दूध उत्पादक शेतकऱ्यांची मागणी विचारात घेता प्रति लिटर 30 रुपये भाव राज्यातील सर्व सहकारी व खाजगी दूध संघांनी शेतकऱ्यांना द्यावा असे सर्व सहमती निश्चित करण्यात आले। त्यानंतर शासन 5 रुपये प्रति लिटर अनुदान थेट दूध उत्पादकांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करेल, जेणेकरून दूध उत्पादक शेतकऱ्यास 35 रुपये प्रति लिटर दर मिळून त्याला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे। 30 रुपये दूध उत्पादकांना संघांनी द्यावे आणि 5 रुपयाचं अनुदान असं 35 रुपयाचा प्रस्ताव त्यांनी जो ठेवलाय तो अपुरा आहे। त्यामुळे हे पाऊच पॅकवाले हा प्रस्ताव स्वीकारणार नाहीत, ही उघड परिस्थिती आहे। आम्ही आवाहन करतोय की त्यांनी याच्यावर पुनर्विचार करावा आणि अनुदानाचं नाटक न करता सरळ दूध उत्पादकांनाच कशा प्रकारे 40 रुपये मिळतील यासाठी प्रयत्न करावे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।